किती पैलवान पिऊन गेले, किती पैलवान पिऊन गेले आता? पहिलवान नाही, पर्यटक पर्यटक येतात. किती पर्यटक पिऊन गेले आता दूध? आपण गेली 20 पर्यटक. उभा ना. केवढे केवढे पिलं? होय या इकडे या बाटलीत 1-2 ग्लास जाऊ दे. धारोष्ण दूध. त्या बाटलीत 2 मग. आता आपण धारोष्ण दूध घरी नेणार आहोत. मामू यायला आलाय, गाडी बंद करायला मला ठेवा शंभर. या आपण पाहू शकता. आता किती संपलं का दूध? आणि शेवट होती. किती वाजेपासून आलता तुम्ही आता? आम्ही 10:15 येते. 10:15 ते किती? 10:15 ते 11:30. 5 मिनिटं मागं पुढे एवढं. एखादं गिराक मागे राहिलेलं असते जेवायला उशीर होते. हां हां. जेवल्यानंतर दूध प्यायचं आहे ना? वाट बघायला लागते गिराक. जेवल्यानंतर दूध प्यायचं. जेवल्यानंतर आणि सोडा घालून पितात तो कसला? हीट वाढली का नाही? हां मग त्यांना ती हीट कमी येते. हां. थोडी बाटली आहे. तुमचं नाव सांगा जरा दादा. किसन गवळी, किसन गवळी, कोल्हापूर. कोल्हापूर. बरं, ते अंगातली उष्णता कमी करायची असेल तर दुधात आकडी दुधात घालून प्यायचं. आकडी दुधात हा आकडी दुधात दूध घ्यायचं पेलाभर हां आणि बाटली आणायची सोड्याची 10 रुपये 20 रुपये. हां. हे आपलं पिशवीतलं दुधाचे काय काम नाही आहे? नाही नाही काय उपयोग नाही ते मग काय उपयोग नाही. मग अंगात हीट कशी कमी येणार? आता पाहू शकता तुम्ही. ओरिजिन दूध. हां. बघा आता दूध आपण हे धारोष्ण दूध घरी नेणार आहोत. अशा प्रकारे. तुझं नाव काय बाळ? हो बाळ. श्रवण गवळे. रोहन गवळी. हे ये इकडे. तू पितोस की नाही? किती पितोस? 1 ग्लास सकाळ संध्याकाळ. कुठे गेला अभ्या? पोरगेला 1 ग्लास घाला. दूध किती लिटर आहे? 2 ग्लास 60 रुपये. तुम्ही काय दूध प्यायसाठी आलाय काय? पाच कानी घालून दे. दूध प्यायसाठी आला? होय दूध त्याने अर्धाच मागा तुम्ही म्हणतो 2 ग्लास. घालायला नाही सर. बरं. इथे दररोज दूध पिण्यासाठी येत आहेत. जरा झाकण लाव जरा. बाटलीवर उद्या येणार आहे सकाळी. हां. तुम्ही काय दररोज येता का इथे? नाव कसं तुमचं? हां. जयंत शेख. हो. दररोज म्हणजे आता किती सकाळ संध्याकाळ की रात्री? किती वाजता? रात्री 10:30-11. किती पिता दूध? 1 1 ग्लास. पैलवान म्हणजे हे करता काय? पैलवान वगैरे म्हणजे तालमीत वगैरे जाता की नाही ना? सकाळी असतं. असंच तब्येतीसाठी. छान आहे. हे बघा आता हे आता शेवटच्या टप्प्याचं दूध आहे. आता हे घेऊन जात आहेत. ये इकडे. पुढे माया. जुने गिरायक. हे जुने गिरायक आहे का? तुम्ही किती वर्षापासून